हो, एक सेकंद. आरोग्य संकल्प अभियानाबद्दल थोडी माहिती द्या ना सर. शुभेच्छा म्हणून लोकांना तुम्ही. आरोग्य संकल्प अभियान हे नामदार संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात येतं आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे हे नेहमीच आम्हाला या आरोग्य संकल्प अभियानात सहकार्य करत असतात. संजय भाऊंचं एक म्हणणं असतं की माझ्या मतदारसंघातील लोकांना आरोग्यासाठी कुठेही जायचं काम पडू नये आणि त्यांना खर्च लागू नये, आणि म्हणून त्यांचं म्हणणं असतं की एकही रुपया त्याला रुग्णाला लागू नये, तो शासकीय योजनेमध्ये बसो अथवा न बसो. आणि म्हणून या आरोग्य संकल्प अभियानामध्ये नेहमीच आम्ही सगळ्या रुग्णांची तपासणी, त्यांना मोफत औषधी, त्यांचा सावंगी मेघे येथे नेणे, त्यांचा पूर्ण शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार करणे, त्यांना औषधी देणे, या सर्व गोष्टीत एकही रुपया लागू न देता आम्ही हे सर्व कामं करत असतो. सावंगी येथे देखील आम्ही रुग्णसेवक ठेवले आहेत. तिथे ॲडमिट रुग्णाला देखील काही अडचणी जाऊ नये म्हणून आम्ही त्याच्यासाठी देखील आमचा प्रयत्न असतो आणि या अनुषंगाने संजय भाऊ काम करतात. मग आरोग्य म्हणा, शिक्षण म्हणा, रोजगार म्हणा, या बाबतीत स्वतःच्या मतदारसंघाकडे नेहमी ते लक्ष देतात आणि लोकांना समस्या असू नये म्हणजे कुठलाही लोकप्रतिनिधी असं करत नाही. तर आत्ता 1 लाख 1 लाख कुटुंबियांना संजय भाऊंनी स्वतः पत्र लिहिले आणि त्यांनी सगळ्या आपल्या मतदारांना आवाहन केले की काही अडचणी असेल तर माझ्या दारव्हा दिग्रस नेर या कार्यालयात तुम्ही संपर्क करा, ऑनलाईन करा. माझी चमू ते तुमच्या अडचणी दूर करेल. त्यांच्यातरी झालं तर जिल्हास्तरीय चमू दूर करेल आणि त्यांच्या देखील सोबत जरी नाही झालं तर मी स्वतः त्या अडचणी दूर करेल. इतका लक्ष देणारा लोकप्रतिनिधी कुठे आपल्याला असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे हे आरोग्य संकल्प अभियान हे दरवर्षी आम्ही जून महिन्यात करत असतो आणि पुढे देखील आम्ही निरंतर संजय भाऊंच्या नेतृत्वाने, संजय भाऊंच्या मार्गदर्शनात ही आरोग्यसेवा सुरू ठेवणार आहोत. शतशत धन्यवाद पराग भाऊ, आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि शुभेच्छा पोहोचवल्याबद्दल. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे पत्रकार विजय पारसकर. थँक्यू भाऊ.